नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 7.1 सोडवणार आहोत। पहिलाच प्रश्न 48 आणि येथे फुली दिलेली आहे, स्टार दिलेला आहे, स्टार 6 या संख्यांचा लसावी 144 आहे। तर स्टारच्या जागी कोणता अंक घ्यायचा आपण ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। एक घ्यायचा का 3 का 5 का 9 हे चार पर्याय दिलेले आहेत। पहिली संख्या आहे 48 आणि दुसरी आहे स्टार 6। तर आता आपण एक एक पर्याय चेक करू। जर एक घेतला आपण तर काय होईल, ही संख्या 16 होईल आणि मग 16 आणि 48 यांचा लसावी किती आला पाहिजे, 144 येईल का आपण चेक करू। 48 आणि 16 दोघांचा लसावी जर काढला आपण, कंबाईन काढू आपण, याचे हाफ होतील, याचे हाफ होतील, 2 ने डिवाइड करू, याचे हाफ होतील 12, येथे 4 होईल, 2 ने डिवाइड केलं तर येथे 6 होतील, येथे 2 होतील, 2 ने 3 आणि 1 काय येईल, 2 इंटू 2 इंटू 2 हा गुणाकार आणि हा गुणाकार, 2 2 4 4 2 8 8 2 16 16 3 48 म्हणजे यांचा लसावी किती येतोय 48, कारण 16च्या पट्टीमध्ये 48 आहेत म्हणून या दोन संख्यांचा लसावी 48च येईल। आपल्याला किती दिलेला आहे 144। आता आपण काय करू, म्हणजे एक तर पर्याय नाही आहे, 3 आपण चेक करू, म्हणजे 3 जर आपण स्टारच्या ठिकाणी घेतलं तर इथे 36 होईल। 36 आणि 48 या दोन संख्यांचा इथे आपण आता स्टारच्या ठिकाणी 3 घेऊ, म्हणजे हा नंबर 36 होईल। आता 48 आणि 36 या दोन नंबरचा लसावी किती आला पाहिजे 144। आपण चेक करू येतोय का। जर 48 आणि 36 यांचा लसावी 144 आला तर पर्याय 2 आपला करेक्ट येईल, म्हणजे स्टारच्या ठिकाणी आपण 3 घेणार। 48 आणि 36 या दोन संख्यांचा आपण आता लसावी काढू, तर काय होईल, 2 ने डिवाइड करू, येथे 24 होतील, येथे 18 होतील, 2 ने डिवाइड करू तर येथे 12 होतील, येथे याचे हाफ म्हणजे 9 होतील, येथे 3 ने डिवाइड करू, 3 चौक 12 3 त्रिक 9। आता आपल्याला लसावी पाहिजे तर आपण काय करू, हा गुणाकार आणि हा गुणाकार, 2 2 4 4 त्रिक 12 12 चौक 48 आणि 48 गुणिले 3 किती येते पाहू आपण, 48 गुणिले 3 3 8 24 2 3 चौक 12 144। आपल्याला 144 लसावी दिलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे। येथे आपण 2ला डार्क करणार। नेक्स्ट, दोन संख्या 6x व 7x यांचा मसावी 6 व लसावी 252 आहे, तर x ची व्हॅल्यू किती आपल्याला काढायचं आहे। तर दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे काय, लसावी आणि मसावी यांचा गुणाकार असतो। हे एक सूत्र लक्षात ठेवावं लागेल आपल्याला, दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे त्या दोन संख्यांचा मसावी आणि लसावी यांचा गुणाकार, हे सूत्र। आपल्या दोन संख्या कोणत्या दिल्या, 6x व 7x, दोन संख्यांचा गुणाकार, त्यांचा आपण गुणाकार घेऊ। एक 6x आहे आणि दुसरी 7x आहे, यांचा गुणाकार, यांचा मसावी किती दिला आहे 6 आणि लसावी 252, यांचा गुणाकार करू आपण। आता आपल्याला या साईडला गुणाकार आहे, येथे पण गुणाकार आहे, त्यामुळे आपण हे 6 आणि हे 6 कॅन्सल करू शकतो, म्हणजे येथे काय राहील x गुणिले 7x, म्हणजे काय होईल, देअरफॉर 7x स्क्वेअर होईल हा, आणि हे काय होईल 252। आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, तर आपण काय करू, x स्क्वेअर हे 7 या साईडला डिव्हिजनमध्ये येतील, तर आता ही काटाकाटी करू आपण, 7 त्रिक 21 4 राहतील आणि 7 सक 42, आन्सर काय येईल 36, म्हणजे x स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली 36। जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर x ची व्हॅल्यू 6 येईल, कारण 6चा वर्ग 36 आहे, म्हणून 36चं वर्गमूळ 6, x ची व्हॅल्यू 6 मिळाली। आपल्याला काय विचारलं आहे, x ची व्हॅल्यू किती, x ची व्हॅल्यू किती येणार 6, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे। नेक्स्ट, तिसरा प्रश्न मित्रांनो, एका संख्येस 3 4 व 5 ने भाग जातो, तर पुढीलपैकी असत्य विधान कोणते। आपल्याला असत्य विचारलेलं आहे। आता 3 4 व 5 ने जाणारी आपण लहानातला संख्या काढू, म्हणजे त्यांचा लसावी काढू। 3 4 आणि 5 या तिन्ही संख्येने
60ला भाग जाईल पहा, बरोबर आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, त्या संख्येस 12, 6 आणि 10ने भाग जातो. आता 12ने जाईल का, 12 पंचे 60 जातो. 6ने जाईल का, 6 10 60, 6ने पण जाईल. 10ने 10 सक 60 जातो. म्हणजे हे विधान सत्य आहे. त्या संख्येस 6, 5, 8ने भाग जातो. 6ने जातो, 5ने 12 पंचे 60 जाईल, पण 8ने भाग जाईल का, 8ने पूर्ण भाग जात नाही. म्हणजे हे विधान कसं आहे, आपलं असत्य आहे. 2, 10, 15, 2ने भाग जाईल 60ला, 10ने 10 सक 60 आणि 15ने 15 चोक 60, म्हणजे हे पण विधान सत्य आहे. त्या संख्येस 10, 12, 15ने भाग जातो. 10ने भाग जातो, 12 पंचे 60 12ने जातो आणि 15 चोक 60 15ने पण जातो. म्हणजे हे विधान सत्य आहे. आपल्याला काय विचारलं आहे, पुढीलपैकी असत्य म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 असत्य आहे, पण आपल्याला असत्य विचारलं आहे म्हणून आपण 2 क्रमांकाला डार्क करणार. नेक्स्ट, चौथ्या प्रश्नामध्ये मित्रांनो 2 संख्यांचा लसावी दिला आहे आपल्याला 341 आणि त्यांचा मसावी दिला आहे 11. तर त्या 2 संख्यापैकी मोठी संख्या कोणती हे विचारलं आहे. तर हे एक सूत्र आपल्याला लक्षात ठेवावे लागेल, लसावी भागिले मसावी. जर आपण लसावी आणि मसावी यांचा रेशो घेतला तर तो असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. लसावी म्हणजे काय, सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव, बरोबर आहे. आणि मसावी म्हणजे काय, फक्त सामायिक अवयव. आता हे सामायिक अवयव कॅन्सल होतील. म्हणजे उत्तर काय येईल, जर आपण लसावी आणि मसावी यांचा रेशो घेतला तर असामायिक अवयवांचा गुणाकार असा आपल्याला सूत्र मिळेल. तर आता आपल्याला लसावी दिला आहे आणि मसावी दिला आहे. लसावी किती दिला आहे, 341 आणि मसावी किती दिलेला आहे, 11. मसावी 11. हे जर आपण काटाकाटी केली तर काय येईल, 11 त्रिक 33, 1 राहील, 11 1 11, 31 येईल, बरोबर आहे. 31 म्हणजे काय, त्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार येईल. आता 31 ही कशी आहे, मूळ संख्या आहे, त्यामुळे आपल्याला काय होईल, जास्तीत जास्त आपण 1 गुणिले 31 असं लिहू शकतो. म्हणजे 31 पर्याय आपला बरोबर येईल. म्हणजे मोठी संख्या कोणती होईल, त्या 2 संख्यापैकी मोठी संख्या 31 असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, 5व्या प्रश्नामध्ये मित्रांनो औषध विक्रेत्याकडे अनुक्रमे एकाच प्रकारच्या 15, 20, 25 बाटल्या मावतील अशी खोकी आहेत. कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे बाटल्यांनी भरण्यासाठी कमीत कमी बाटल्या किती लागतील हे आपल्याला काढायचे. कमीत कमी म्हणजे काय, लसावी. कमीत कमी म्हणजे लसावी आणि जास्तीत जास्त म्हणजे मसावी, हे लक्षात ठेवायचं. तर आपल्याला 15, 20 आणि 25 यांचा आपण काय करू, लसावी काढू. म्हणजे ह्या 4 नंबरपैकी एक लसावी मिळेल आपल्याला. कमीत कमी दिल्यामुळे आपण लसावी काढायचा. 15, 20 आणि 25 यांचा लसावी आपण काढू. आता तिन्ही संख्येला आपल्याला 5ने डिवाईड करता येते. 5 त्रिक 15, 5 चोक 20 आणि 5 5 25 होईल, बरोबर आहे. आता कॉमन कोणताच नंबर येणार नाही, त्यामुळे लसावी काय येईल, हा गुणाकार आणि हा गुणाकार. म्हणजे 5 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5, 5 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5, 5 त्रिक 15, 15 चोक 60 आणि 60 गुणिले 5 म्हणजे 6 पंचे 30 म्हणजे 300. लसावी किती येईल आपला, 300 येईल. 300 पर्याय आहे का आपला, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. नेक्स्ट, 6व्या प्रश्नामध्ये एका टोपलीत काही फुले आहेत. समजा एक टोपली आहे आणि टोपलीमध्ये काही फुले आहेत. त्या फुलांची क्वांटिटी किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर 12 मुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटली तर 8 फुले उरतात. हे फुलं जर आपण 12 मुलांना वाटले तर फुलं बाकी किती उरतात, 8 फुलं उरतात. टोपलीमध्ये 8 फुलं उरतात. तेवढीच 14 मुलांना वाटली. 12च्या ऐवजी जर आपण 14 मुलांना हे फुले वाटली तर आपल्याला 10 फुले खाली उरतात. टोपलीमध्ये 10 फुले उरतात. तर टोपलीत असणाऱ्या फुलांची कमीत कमी संख्या किती,
आपल्याला कमीत कमी दिलेलं आहे, याचा अर्थ लसावी काढावं लागेल. मग आपण काय करू, 12 आणि 14चा लसावी काढू. आता 12 आणि 14 यांचा लसावी काढायचा, तर काय करू, 2ने डिवाईड करू, 6 होतील आणि 7 होतील. आता आपल्याला लसावी काढायचा आहे, कॉमन काही नाही इथे, म्हणजे लसावी काय येईल, 2 गुणिले 6 गुणिले 7, हा गुणाकार आणि हा गुणाकार लसावीसाठी, 2 गुणिले 6 गुणिले 7, हे काय होईल, 6 7 42, 42 दोन्ही 84, 84 उत्तर येईल आपलं. 12 मुलांना वाटले आणि इथे 14 मुलांना वाटले, त्यावेळेस इथे 8 फुले शिल्लक राहतात आणि इथे 10 फुले शिल्लक राहतात. म्हणजे काय होते, 12 आणि 8 यामध्ये अंतर किती आहे, डिफरन्स किती आहे, 4चा आहे. 14 आणि 10 यामध्ये पण डिफरन्स किती आहे, 4चाच आहे. मग काय करू, आपण येथे 4 मायनस करू 84मधून. 84मधून 4 मायनस केले तर 80 उत्तर येईल आपलं. म्हणजे टोपलीमध्ये किती फुलं असतील, 80 असतील. आपण चेक करून पाहू, जर टोपलीमध्ये 80 फुलं असतील आणि आपण 12 मुलांना वाटले तर 8 फुले शिल्लक राहतात का, 12 सख 72, म्हणजे प्रत्येक मुलाला 6 फुलं जातील आणि 8 फुलं शिल्लक राहतील, बरोबर आहे. जर 80 फुले आहेत, 14 मुलांना वाटले आपण, तर 14 पंचे 70, म्हणजे प्रत्येकाला 5 फुलं येतील आणि 10 फुलं शिल्लक राहतील आपले. म्हणजे 80 उत्तर बरोबर आहे. टोपलीमध्ये एकूण 80 फुले असायला पाहिजेत. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. नेक्स्ट 7वा प्रश्न पहा मित्रांनो, 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी 1 उरेल अशी लहानात लहान संख्या कोणती. 2 ते 10 नंबर किती आहेत, 2 3 4 5 6 7 8 9 10. 2 ते 10 मध्ये एवढे नंबर आहेत, बरोबर आहे, 2 पासून 10 पर्यंत. आता एक संख्या आपल्याला अशी शोधायची की त्या संख्येला या नंबरपैकी कोणत्याही नंबरने आपण भाग दिला तर बाकी एकच उरते. तर यासाठी काय करायचं, या सर्व संख्यांचा आपण लसावी काढू, म्हणजे एक संख्या मिळेल आपल्याला. मग त्या संख्येमध्ये आपण काय करू, 1 प्लस करू. सर्वप्रथम आपण लसावी काढू, म्हणजे लक्षात येईल. 2 3 4 5 6 7 8 9 10 एवढ्या संख्येचे एकदाच आपण अवयव पाडू. सोपे आहेत, संख्या मोठ्याला नाहीत, त्यामुळे सोपे जाईल. आता 2ने आपण डिवाईड करू. ज्या संख्येला 2ने भाग जातो त्याच संख्येला भागायचं आणि ज्या संख्येला भाग जात नाही ती संख्या जशाच तशी खाली लिहून घ्यायची. आता 2ला भागता येते म्हणून 2 1 2 3 जशाच तसे. 4ला भागता येईल, 2 2 4 होईल. 5 जशाच तसे. 6ला भागता येईल आपल्याला, 2 3 6 7 जशाल तसे. 8लाही भागता येईल, 2 4 8 हे 9 जशाच तसे. आणि 10लाही डिवाईड करता येईल 2ने, म्हणजे 5 येईल. येथे 2 आहे, येथे 4 आहे. 2 नंबर असल्यामुळे आपण 2ने डिवाईड करू. 1 असाच राहील, 3 असेच राहतील, परंतु 2ला भागितल्यामुळे येथे 1 येईल. येथे 5 3 7, ह्या 4ला डिवाईड केल्यावर येथे 2 येईल. हे 9 आणि हे 5. तर आता येथे 3 आहे, येथे 3 आहे, येथे 9 आहे. 3ने डिवाईड करू तर 1 असाच राहील. 3ला डिवाईड केल्यामुळे ते 1 होईल. हा 1 जशाच तसा. हे 5 जशाल तसे. 3ला डिवाईड केलं तर 1 राहील. 7 2 आणि येथे 3 होईल आणि येथे 5. आता येथे 5 आहे, येथे 5 आहे, आपण 5ने डिवाईड करू. 1 1 1 5ला डिवाईड केल्यावर 5ने 1 होईल. 1 7 2 3 आणि 5ने 5ला डिवाईड केलं, येथे 1 राहील. आता आपल्याला लसावी काढायचा आहे, म्हणजे एवढ्या संख्यांचा गुणाकार आणि एवढ्या संख्येचा गुणाकार, ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा आपल्याला. म्हणजे काय करायचं आहे, 2 × 2 × 3 × 5 हा गुणाकार आणि हा गुणाकार. आता 1 1 1 1 1 आपण नाही घेतले तरी चालेल, फक्त 7 2 3 घेऊ. 7 × 2 × 3. आता हा गुणाकार करू. किती येतो, 2 2 4 4 3 12 12 5 60 आणि 6 7 42, म्हणजे इथपर्यंत किती येईल आपला, 42 म्हणजे 420 येईल. आणि गुणिले हे 3 2 6, म्हणजे 420 गुणिले 6, 420 गुणिले 6 0 6 2 12 हातचाला 1 6 1 24 आणि 25 2520 येईल. ह्याचा एवढ्या संख्यांचा लसावी किती येईल, 2520. हे
लसावी आहे कमीत कमी, म्हणजे आता या प्रत्येक संख्येने या संख्येला आपल्याला डिवाईड करता येते, परंतु प्रत्येक संख्येने जर डिवाईड केलं तर पूर्ण भाग जातो, म्हणजे बाकी त्यावेळेस किती येईल, 0 येईल. आपल्याला काय विचारलेलं आहे, बाकी 1 उरेल अशी लहानात लहान संख्या पाहिजे. आता या संख्येला जर डिवाईड केलं तर बाकी 0 येईल, परंतु बाकी 1 उरण्यासाठी काय करू, आपण यामध्ये 1 प्लस करू, म्हणजे आपली संख्या कोणती मिळेल, 2521. आता या संख्येला जर या 2ने 3ने 4ने या कोणत्याही संख्येने जर डिवाईड केलं आपण तर पूर्ण भाग जाणार नाही, प्रत्येक वेळेस 1 बाकी उरेल, म्हणून 2521 पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो 8व्या प्रश्नामध्ये मसावी दिलाय, लसावी दिलाय. मसावी दिलाय 4, मसावी 4 आणि लसावी आहे 144. 144. तर दोन संख्या कोणत्या ते आपल्याला काढायच्या, दोन्ही संख्या दिलेल्या नाहीत. तर आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये एक सूत्र पाहिलेलं आहे, जर आपण लसावीला मसावीने भागितले तर उत्तर काय येते, असामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक नसणारे म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार, हे सूत्र आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे. तर आता लसावी दिला आपल्याला 144 आणि मसावी दिला आहे 4, तर यांचा आन्सर काय येईल, 4 त्रिक 12, 2 राहतील आणि 4 सक 24, 36 येईल. बरोबर आहे, म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार किती येणार आहे, 36 येणार आहे. आता आपण काय करू, 36चे अवयव पाडू. 36चे जर आपण मूळ अवयव पाडले, 2 ने 9, 3. आता असामायिक म्हणजे ही एक जोडी होईल आणि ही एक जोडी होईल, म्हणजे काय होईल, 2 × 2 4 होतील आणि 3 × 3 9 होतील. म्हणजे 36ला आपण असं लिहू शकतो 4 × 9, म्हणजे 36ला आपण कसं लिहिणार, 4 × 9. तर आता आपल्याला काय पाहिजे, दोन संख्या पाहिजेत. तर या अवयवाला जर आपण मसावीने मल्टिप्लाय केलं, मसावीने दोन्ही नंबरला आपण मसावीने गुणाकार करू, तर त्या आपल्या दोन संख्या मिळतात. मसावी किती आहे, 4. मग ह्या 4ला काय करू आपण, ह्या मसावीने गुणू. मसावी किती आहे आपला 4, मग 4ने गुणू, काय होईल 16. दुसरी संख्या कोणती येईल, ही पहिली संख्या होईल आणि दुसरी संख्या कोणती होईल 9 आणि मसावी किती आहे आपला दिलेला 4, मग याला 4ने गुणू, काय होईल 9 चौक 36. म्हणजे दोन संख्या कोणत्या येतील आपल्या 16 आणि 36. पर्याय आहे का पाहू आपण, 16 व 36, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, 9व्या प्रश्नामध्ये मित्रांनो ही संख्या दिलेली आहे आणि या संख्येमध्ये एक स्टार दिलेला आहे. जर या संख्येला 72ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी आपल्याला कोणता अंक घ्यावा लागेल हे फाइंड आउट करायचं आहे. आता पहा संख्या कशी दिली, 624, येथे स्टार दिलेला आहे आणि येथे 16 दिलेलं आहे आणि या संख्येला आपल्याला 72ने निशेष भाग गेला पाहिजे, म्हणजे पूर्ण भाग गेला पाहिजे, बाकी आपली 0 आली पाहिजे 72ने भाग दिल्यावर. तर आपल्याला स्टारच्या ठिकाणी कोणता अंक घ्यायचा, म्हणजे ही संख्या कशी असेल 72च्या पटीमधली असेल. बरोबर आहे. आता 72ला आपण असं लिहू शकतो 8 × 9, बरोबर आहे, 9 8 72, म्हणजे ज्या संख्येला 8ने भाग जातो आणि 9ने पण भाग जातो त्या संख्येला 72ने भाग जाईल. आता 9ने भाग कधी जाईल, सगळ्या अंकांची जर बेरीज केली आपण तर त्या बेरजेला 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9ने भाग जाईल. या सर्व अंकांची बेरीज करू आपण, किती होईल, 6 2 8 4 12, 12 1 13 6 19, 19 येईल बेरीज. इथे स्टार आहे, स्टार आपण काउंट केलेलं नाही आहे स्टार. आता 19 येते, परंतु या नंबरला जर 9ने भाग द्यायचा असेल तर येथे काय पाहिजे, मग आपल्याला 19मध्ये जर आपण 8 ॲड केले, 8 मिळविले तर काय होईल 27, 27 होतील. मग 27ला 9ने पूर्ण भाग जातो, येथे जर आपण 8 वाढविले तर इथे 27 होईल आणि 27ला 9ने पूर्ण भाग जाईल. 9ने पूर्ण भाग जात असल्यामुळे मग या संख्येला 9ने पूर्ण भाग जाईल. बरोबर आहे. मग येथे आपण स्टारच्या ठिकाणी काय लिहिणार,
8 लिहिणार. स्टारच्या ठिकाणी जर 8 लिहिलं आपण तर आता ही बेरीज किती होईल? ही सगळी बेरीज 27 होईल. मग आता 27ला 9ने भाग जातो, त्यामुळे या संख्येला काय होईल? 9ने भाग जाईल. आता 8ने भाग जाईल का? 8ने कधी भाग जाईल? जर एखाद्या संख्येचे एकक, दशक, शतक या 3 स्थानचे अंक किती होतात? 816 होतात. आपण जर 8 कन्सिडर केला तर 816 होईल. मग 816ला 8ने भाग जाईल, बरोबर आहे. 8 1 8, 0, 8 2 16 म्हणजे कंप्लीट 8ने भाग जातो या संख्येला आता आणि 9ने पण भाग जातो. याचा अर्थ या संख्येला 72ने पण पूर्ण भाग जाईल. मग आपल्याला स्टारच्या ठिकाणी कोणता नंबर घ्यावा लागेल? 8 घ्यावा लागेल. 8 पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 10व्या प्रश्नामध्ये मित्रांनो, कवायतीसाठी इयत्ता 6वीच्या 45 मुली आहेत, 7वीच्या 30 मुली आहेत व 8वीच्या 60 मुलींना क्रीडांगणावर प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळ्या रांगेत उभे करावायचे आहे. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त म्हणजे काय? मसावी किती मुले असतील? म्हणजे या संख्यांचा आपल्याला काय काढावे लागेल? मसावी काढावी लागेल. 45, 30 आणि 60. तर आपण या 3 संख्यांचा मसावी काढू. 45, 30, 60. 45, 30 आणि 60 या 3 संख्यांचा आपण मसावी काढू. मसावी काढायचा आहे तर आपण काय करू? या तिन्ही नंबरला आपल्याला 5ने डिवाईड करता येईल. 5ने डिवाईड केलं तर 5 9 45, 5 6 30, 5 1 5, 5 2 10. आता या तिन्ही नंबरला आपण 3ने डिवाईड करू शकतो. 3 3 9, 3 2 6 आणि 3 4 12. आपल्याला मसावी पाहिजे. आता ह्या तिन्ही नंबरमध्ये जर कॉमन असेल तर आपण इकडे घेतो, कारण मसावी काढण्यासाठी. लसावी म्हणलं तर ह्या सगळ्यांचा गुणाकार होईल, परंतु मसावी कसा असेल? ह्या 3 नंबरचा काढायचा. तिन्हीमध्ये कॉमन 5 होता म्हणून 5 घेतला आपण इकडं. तिन्हीमध्ये कॉमन 3 येत होता म्हणून 3 घेतला आहे. आपल्याला मसावी काढायचा आहे. आता ह्या आपण 2 जर कॉमन घेतला तर या 2 नंबरमध्ये आहे, परंतु येथे नाही आहे. आपल्याला सामायिक पाहिजे, त्यामुळे मसावी जर काढायचा असेल तर येथे 2 घेता येणार नाही आपल्याला, फक्त हे 2च नंबर येतील. जर येथे 2ने डिवाईड करता येत असतं तर आपण 2 घेतला असता, परंतु 3ला 2ने डिवाईड करता येत नाही, त्यामुळे 2 आता घेता येणार नाही. 2 नंबरमध्ये आहे पण तिसऱ्या नसल्यामुळे आपण येथे घेणार नाही. आता मसावीसाठी काय होईल? 5 आणि 3 यांचा दोघांचा गुणाकार होईल. काय होईल? 5 3 15 म्हणजे 15. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. म्हणजे जास्तीत जास्त किती मुली असतील? एका रांगेत जास्तीत जास्त 15 मुली असतील. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.